तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पण ध्येय ठरवलं आहे का की अजूनही फक्त करायचंय इथेच अडकलात? मला बदलायचं आहे, फिट व्हायचं आहे, छान दिसायचं आहे. फक्त इच्छा असून शरीर बदलत नाही. फक्त स्वप्न पाहून काही होत नाही. प्रयत्नांती परमेश्वर. स्वप्न तेव्हा खरं होतं जेव्हा आपण त्याला वेळेचं बंधन देतो, तेव्हाच ते ध्येय बनतं. ध्येय म्हणजे काय? ठराविक वेळेत ठराविक बदल, हीच खरी कमिटमेंट. स्वप्न पूर्ण होत नाहीत कारण त्याला डेडलाईन नसते. उद्या वर ढकललं ते काम बुडालं. वजन कमी करणं एका दिवसाचं काम नाही, ही एक प्रोसेस आहे. थेंबे थेंबे तळे साचे. या प्रवासात सातत्य खूप महत्वाचं. मध्ये थांबलात तर परत पहिल्या पायरीवर यावं लागतं. ध्येय असेल तर आपण थांबत नाही, आपण सतत पुढे चालत राहतो. एकदा दिशा मिळाली की मन डळमळत नाही, पावलं आपोआप पुढे पडतात. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ध्येयावर ठाम राहा, मन जिंकलं की मार्ग सुकर. ध्येय नसताना वजन कमी करणं म्हणजे समुद्रात जहाज घेऊन निघणं, पण हातात होकायंत्र नसणं. दिशा कळाली नाही तर कुठे जायचं कसं ठरणार? अंधारात हातपाय मारणं. इझी वे वेट लॉस मध्ये आम्ही नेहमी सांगतो, तुमचा WHY क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वजन का कमी करायचं आहे एका कागदावर लिहा. वजन कमी झालं तर आयुष्यात काय बदल होतील? जितकी मोठी लिस्ट तितका WHY स्ट्रॉंग. त्रास सहन करायला कठीण वाटतंच, पण जेव्हा रिझल्ट स्पष्ट असतो तोच त्रास सहन करणं शक्य होतं. हा कागद तुमची ताकद बनतो. न आवडणाऱ्या गोष्टी करायला आणि सातत्य ठेवायला शिकवतो. काही गोष्टी आवडत नाहीत, पण कराव्याच लागतात. मेहनत केल्याशिवाय फळ नाही. ध्येय नसेल तर मन गोंधळतं. हे आवडतं, हे नाही आवडत आणि प्रोग्रेस थांबते. ध्येय असेल तर दिशा मिळते. दिशा असेल तर सातत्य येतं आणि रिझल्ट नक्की येतात. म्हणून लक्षात ठेवा, जिथे इच्छा तिथे मार्ग. ध्येय असलं की बदल निश्चित. आजच तुमचं ध्येय ठरवा, तुमचा WHY लिहा आणि तुमचा प्रवास सुरू करा. जिंकतात तेच लोक ज्यांचं ध्येय खरं असतं आणि वजन कमी का करायचं हे नक्की ठरवलेलं असतं. इझी वे वेट लॉस सोबत हलकेपणा शरीरात, आनंद मनात.